शिवसेनेचे माजी आमदार सदा सोरणकर आपल्यासोबत आहेत. त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत. मतदारसंघातील जी शिवाजी पार्क स्मशानभूमी आहे ती सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडलेली आहे. पत्र्यामधून पाणी गळत असल्यामुळे अग्नी देताना सुद्धा नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागते. काय अतिशय लांछनास्पद ही गोष्ट आहे की ज्या वेळेला मुंबई शहरातील मृत व्यक्तींचे जाळण्यासाठी घेऊन जातात त्यावेळेला त्यांना सरळ जाळता पण येत नाही अशी आजची तिथे स्थिती आहे. जे भक्तगण किंवा जे नागरिक आपल्या नातेवाईकांचे मृत झाल्यानंतर त्यांच्या कार्यासाठी तिथे येतात त्यावेळेला त्यांना बसण्यासाठी व्यवस्था सुद्धा नाही. त्या ठिकाणी मी एक जिल्हा नियोजनमधून 2 कोटी खर्च करून एक वास्तू बांधली होती जी जुनी होती, पण तिच्यात थोडीशी जागा वाढवली आणि ती बांधून घेतली होती. करोना कालावधीमध्ये सुद्धा ते काम सुरू होतं. जसं करोना संपत आला तसं त्या दरम्यान विशाखा राऊत आणि आदित्य साहेबांनी दिगावकर नावाचे जे अधिकारी आहेत ते त्यांचा नेहमीच सांगितलेली कामं करायची त्याला पाठवून JCPने त्या वास्तू तोडून टाकल्या. आजही त्या वास्तू बांधल्या गेलेल्या नाहीत. अतिशय दुर्दैवी बाब आहे. ज्या एका मंत्री महोदयाने स्वतःची ताकद दाखवून ते तोडलं, त्याच भावनेने आज तिथे जाऊन त्याची काय अवस्था आहे हे बघून त्याच्यामध्ये काही सुधारणा करण्याची गरज होती. आज त्यांचे आलेले आमदार सुद्धा कुठेही काही काम करू शकले नाहीत. तिथे त्या स्मशानाची दुरुस्ती करणं अतिशय आवश्यक आहे. मला असं वाटतं भविष्यात जर कोणी तिकडे लक्ष दिलं नाही तर मी माजी आमदार म्हणून सुद्धा ते काम करून घेईन. पण या सगळ्यामध्ये सत्ताधारी आमदार जे आता माफ करा आता जे विद्यमान आमदार आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की त्यावेळेला केवळ खर्च केला मात्र ते चुकीचं बांधकाम अनधिकृत होतं आणि म्हणून पाडण्यात आलं. मला असं वाटतं त्यांनी कधी स्मशानभूमीत गेले नसतील असं नाही. त्या ठिकाणी एक 50-100 वर्षापूर्वीची एक वास्तू होती. त्याच वास्तूला थोडंसं चांगल्या प्रकारे, कारण ते सडलेली वास्तू होती, कधीही कोसळेल अशी होती आणि म्हणून परवानगी घेऊन ती बांधण्यात आली होती. स्वतःच्या सत्तेचा वापर करून आदित्य साहेबांनी आणि विशाखा त्यावेळेला नगरसेवक होते त्यांनी ते तोडून घेतलं. दुर्दैवी बाब आहे. मला असं वाटतं आता ह्या वादात न राहता जी आज त्याची दुरावस्था आहे ती संपूर्ण स्मशानभूमी सुस्थितीत करणं ही आजची काळाची गरज आहे. आदित्य ठाकरेंचं म्हणणं आहे की आमचा संबंध कुठे येतो कारण ती दादरच्या शिवाजी पार्क स्मशानभूमीचा भाग. मंत्री महोदय होते आदित्य साहेब आणि सन्माननीय उद्धव साहेब हे मुख्यमंत्री होते. त्यामुळे आदित्य साहेबांनी कुठलंही काम सांगितलं महाराष्ट्रात तरी ते होत होतं आणि तसंच तोडण्याचं काम हे आदित्य साहेबांनी केलं. खरोखरच त्याच वेळेला आमची मन ही या बाबतीत दुभंगली गेली होती आणि असं वाटत होतं की आपण कुठलंच काम करू शकत नाही. दुसरा तिथे एक चौक होता संभाजी चौक, तिथे सुद्धा ज्येष्ठ नागरिकांना जवळजवळ 30 लाख रुपये खर्च करून बसण्याची व्यवस्था केली होती. तेही या मंडळीने येऊन तोडलं. म्हणजे जिथे जिथे कामं दिसतील तिथे तोडण्याचं काम त्या कालावधीमध्ये झालं आणि त्याबद्दलची प्रचंड मोठी नाराजी मतदारांची होती आणि अर्थात माझ्याही मनात होती. राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरू आहे आणि याच पावसाळी अधिवेशनात शिवसेनेकडून अजूनही धक्कातंत्र हे ठाकरे गटाला बसताना पाहायला मिळत आहे. सचिन अहिर यांनी तुमच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला. मला असं वाटतं हा धक्का तंत्र नाही, आपण आमची माणसं नाही सांभाळू शकत हे त्याच्यामधले. मला सांगा आमच्यासारखा निष्ठावान शिवसैनिक गेली अनेक वर्ष अनेक आंदोलनांमध्ये काम केलेला आणि त्याच्या बाबतीत अशा प्रकारची भूमिका आदित्य साहेबांनी घ्यायची काय गरज होती. मन अशी दुखावली जातात. एखाद्या आमदाराला कामच करू द्यायचं नाही मग त्याच्या समोर काही मार्गच शिल्लक राहत नाही आणि मग जो पर्याय निर्माण होतो तो पर्याय निवडला जातो. मला असं वाटतं याला जबाबदार जी वरिष्ठ मंडळ आहेत ही आहेत. शेवटचा प्रश्न, उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेतली. रविवारी दादरच्या हनुमान मंदिराच्या इथे सर्व शिवसैनिकांना एकत्र येण्याचं आवाहन केलं त्यांनी. यासोबतच तिकडे रामरक्षा आंदोलन आणि हनुमान चालीसा पठण केलं. आनंद आहे. पुन्हा एकदा जर ते हिंदुत्वाकडे येत असतील आणि देव देवतांना जर मानत असतील तर आनंद आहे. आत्ताचे जे आमदार आहेत त्यांनी सिद्धिविनायकाच्या कामाला सुद्धा विरोध केलेला आहे. कुठलाही हिंदू किंवा कुठलाही मराठी माणूस हा सिद्धिविनायकाचं जे काही आज काम होत आहे त्याला विरोध करणार नाही. पण ह्यांची मानसिकताच आता होत चालली आहे की आम्हाला मतदान हे मुस्लिमांनी केलेलं आहे आणि त्यामुळे त्यांना कुचकाळण्यासाठी जे जे काही करायचं आहे ते ही मंडळी करत आहेत.
ऑपरेशन टायगर सुरू राहणार आहे? आता हा वरिष्ठांचा वरचा आहे. टायगर सुरू करायला पुन्हा सांगतोय की अनेक वर्ष मी जवळजवळ 79 पासून मी पक्षात काम करतोय. हे टायगर वगैरे तयार करायची गरज नाही, हे होत आहेत. त्याचं कारण वरिष्ठ जे आपल्या आमदारांना नगरसेवकांना ज्या पद्धतीने वागणूक देत आहेत ती वागणूकच या सगळ्यांना प्रोत्साहन देते असं मला वाटतं. धन्यवाद सर आमच्याशी बातचीत केल्यासंदर्भात. कॅमेरा पर्सन अवधेश करिसर, मी वैभव पाटील, मुंबई.